हॅलो फ्रेंड. मी आता स्किन प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. आता मी फाउंडेशन शेड कसे निवडायचे हे तुम्हाला सांगणार आहे. क्रायलॉन सुप्रा पॅलेटमधून क्रायलॉन सुप्रा पॅलेटमधून आपण फाउंडेशन निवडताना आपल्या स्किन टोनचा एक्झॅक्ट शेड निवडायचा. मी ते घेतलेला आहे माझ्या स्किनचा एक्झॅक्ट आणि तो कसा निवडायचा त्यासाठी तुम्हाला बरोबर इथे चेक करायचं स्किनच्या मॅच आणि डॅपिंग पोझिशनमध्ये ड्रॅग करायचं नाही. डॅपिंग पोझिशनमध्ये तुम्ही चेक करू शकताय. हा मर्ज व्हायला पाहिजे आपल्या स्किनमध्ये. ओके, मर्ज झालं. सेम एक्झॅक्ट आहे. असा वेगळा उठून दिसत नाही, काही नाही. आणि आता माझ्या फेसवर थोडे पिगमेंट्स आहेत, अंडर आईज, मंकी माउथ. तर तुम्ही पाहू शकता मी त्याच्यापेक्षा 2 शेड डार्क हा शेड घेतलेला. मी आता अंडर आयला चेक करते. तर मग हलक्या हाताने टॅपिंग पोझिशनमध्ये करायचं. हे तुम्ही फिंगरने करू शकता, ब्युटी ब्लेंडरने सुद्धा करू शकता. तुम्हाला फिंगरने करून दाखवत आहे. आता ह्या साईडला मी अ, आपल्या आयशॅडोच्या ब्रशने करून दाखवत आहे. खूप कमी प्रमाणात प्रोडक्ट अप्लाय होते या ब्रशने, बेंडिंग ब्रशने. तर डॅब पोझिशन करायचं. तुम्ही जर त्याला असं ओढून ओढून केलं तर जे खाली आपण जो बेस लावलेला आहे, स्किन प्रिपरेशन केलेला आहे, टोनर, मॉइश्चरायझर, प्रायमर वगैरे, ते सगळं निघून जाईल जर तुम्ही ड्रॅग केलं तर. यासाठी तुम्ही असं डॅब पोझिशनमध्येच करायचं. सुप्रा एक ब्रँड आहे. जर मेकअप आर्टिस्ट असाल तर तुम्ही विंटरमध्ये क्रायलॉन सुप्रा यूज करू शकता आणि समरमध्ये ड्रमा हा यूज करू शकता. ड्रमा हा मॅटिफाईंग आहे, पण तो योग्य पद्धतीने यूज केला तर बेस खूप छान होतो आणि क्रायलॉन सुप्राने एकदम फॉलेस बेस होतो. तुम्ही पाहू शकता मी पूर्ण फेसवर सुप्रा पॅलेटच यूज केलेला आहे कन्सिलरनं. हा क्रीम असतो त्यामुळे बेस हा खूप फॉलेस होतो. असा बेस अजून मी पावडर लॉकिंग वगैरे करेल, आय मेकअप करेल, त्यानंतरचा तुम्ही लुक पण. मग फ्रेंड बघा हा फायनल लुक कसा झालेला आहे.